तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या, युवा शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज असंच एक युवा उद्योजक, युवा शेतकरी यांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा उलगडा तुमच्यासमोर मांडणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। सुरेश भारत वानखेडे, राहणार रुई, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। बरं, तर या व्यवसायामध्ये तुम्ही कधीपासून उतरले? शेळ्याच्या व्यवसायामध्ये 2019 पासून। बरं, आणि हा जो दुग्ध व्यवसाय आहे, हा दुग्ध व्यवसाय 2010 पासून। बरं, हा तुमचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय असेल? आपण आधी गाईपासून सुरुवात केली, डबल म्हशी केल्या, बरं, गाई केल्या। तर ही जी म्हैस दिसायली, ही म्हैस घरची आहे का विकत आणलेली? हे पार्टी मसर घेतली आपण। पार्टी घेतली होती का? बरं, कितीला घेतली होती? ही घेतली 30,000ला। 30,000ला? आणि आता इलेली आहे का गाभण आहे? इलेली आता। बरं, तर आता किती लिटर दूध देते? आता 4 देते। 4 एका टायमाला 3.5 लिटर, संध्याकाळी 3.5, पहाटे 4। असं का? बरं, आणि हे हिचं वगार आहे का? हा, हिचं आमच्यात होईल। बरं, आणि ही म्हैस दिसायली, ही घरची आहे का विकत आणली? विकतच आणली, घेतलेली होय, आमच्या भावापासली होय। बरं, कितीला घेतली? 27,000ला घेतली। 27,000ला? हो। बरं, कधी घेतली होती? ही घेतली 2022ला। 2022ला? हो। बरं, तर आता गाभण आहे का दूध देते? आता गाभण आहे 9 महिने। 9 महिन्याची आहे? बरं, पहिले मग किती लिटर दूध देते गेली यानं? हे पहिल्यांदा दूध नव्हतं, खालीच होती हे बी। खालीच होती का? बरं, आणि ही हिचं वगार आहे का? या म्हशीचे वगार होय। बरं, ही ही जर्सी गाय? जर्सी गाय। तुम्ही पहिल्या जर्सी गाय केल्या म्हणले होते ना? जर्सी गाय केली आहे। बरं, आता कारण होय। असं काय, आता गाभण आहे का? गाभण आहे आता 5 महिन्याची। 5 महिन्याची गाभण आहे? आणि हे जे वगार आहे ते? ही गाभण आहे 1 महिना झाला, आता गाभा जाऊन 1 महिना। 1 महिना? हो। बरं, ते पलीकडली गिर गाय आहे। गिर गाय का? ती विकत आणली का घरची? घरचीच ती। बरं, आता ती गाभण जाईल का गाभण आहे? गाभण आहे 5 महिन्याची। 5 महिन्याची आहे? तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता यांचा जो पारंपरिक हा दुग्ध व्यवसाय याची तुम्हाला माहिती, आणि यांनी जो विशेष इथं जो कमी खर्चामध्ये हा जो गोठा व्यवस्थापन केलेला आहे, इथं हे कोबा केलेला आहे, आणि इथलं यांचं नियोजन मी आता तुम्हाला यांच्याकडून आपल्याला माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर मला सांगा भाऊ, हा जो गोठा बनवला तुम्ही, हा गोठ्याला किती खर्च आला? हा गोट्याला आपण बांबू आणला होय, 10-15 हजार खर्च आला। 15,000। 10-15 हजार? तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता मी तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये केला आपण गोठा होय। कमीत कमी खर्चामध्ये बांबूचा तयार केला, बांबूचा? बरं, तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी ताडपत्री टाकली आणि हे लोखंडाचे एंगल वापरले आणि अशा प्रकारे गव्हाण केलेली आहे, आणि हे बांबू बघू शकता। मी मुद्दाम तुम्हाला शेतकरी मित्रांनो का दाखवत आहे, तर कमीत कमी खर्चामध्ये शेतीला जोड व्यवसायाकडे वळण्याचा आपला जो मानस आहे, आणि शेतकऱ्याचे कमीत कमी पैशामध्ये उद्योगाकडे वळावे आणि त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये संपन्नता यावी, हा आपला उद्देश आपल्या चॅनलचा आहे। त्यामुळं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। आणि हे बघू शकता कशा प्रकारे ताडपत्री आणि घरच्या ज्या वस्तू होतात त्यापासूनच यांनी हा गोठा केलेला आहे। तुम्ही हा 10-15 हजार म्हणले, आणि या गव्हाणी सगळं 10-15 हजार? 10-15 खर्चाला 15,000 खर्च खर्चाला बेडला। तर बघू शकता अशा प्रकारे कोबा केले। ही तुम्ही म्हैस किती दूध देते म्हणले? 4 लिटर। 4 लिटर? तर घरी किती ठेवता आणि बाहेर डेअरीला किती देता? अर्धा लिटर घेते, 3.5 लिटर डेअरीला घालते। बरं, तर 3.5 लिटर डेअरीला देता? तर मग सरासरी हप्ता किती येते? हप्ता येते 4,000, 3,500 असा येते या एका म्हशीचा? एका म्हशीचा। बरं, आणि हिला ढेप वगैरे काय ठेवता? ढेप खाली ठेवतो। खाली? खाली। किती ठेवता? 1-1 किलो ठेवते एका टायमाला। 1-1 किलो? बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एका म्हशीपासून पण उद्योग होऊ शकतो, आणि त्यांच्या ती म्हशी गाभण आहेत, आणि असं यांचं नियोजन आहे, आणि चारा व्यवस्थापन इकडं आहे ना? तर चाऱ्याचं क्षेत्र किती आहे? चाऱ्याचं क्षेत्र इथं अर्धा एकर आहे, तिकडे माळाकडे टाकला अर्धा एकर टाकी आहे। बरं,
आणि सकाळपासून यायला कसं नियोजन करता या म्हणजे म्हशीचं नियोजन कसं करता जनावर? म्हशीचं पहाटे येणे दूध का शेण पाणी करणे. पहिलं आले की शेण कुटार टाकायचे. हां कुटार झाले की एकदा 10 वाजता एकदा चारा टाकायचा. 2 टाइम फक्त चारा, पण 10 वाजता एकदा आणि 2 वाजता एकदा, बस संध्याकाळीच मग डबल. बर. अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. आणि इकडे बघू शकता शेणाचा उकंडा पण आहे. तर ते पूर्ण शेण घरी ठेवता का इकता पण काय बाहेर? नाही इकीत नाही, आपण आपल्या घरच्या शेतीलाच वापरतो ते. शेतीलाच वापरता. शेतीला. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जे शेण आपण घरी शेताला वापरतो त्यामुळे बराच शेतीमध्ये खर्च कमी होतो. आणि या युवा तरुण शेतकऱ्याचं आपण करावं तेवढं नवल कमीच आहे. आपण आतापर्यंत तुम्हाला दुग्ध व्यवसायाची माहिती सांगली, पण या तरुणानं एक भन्नाट आयडिया आपल्या शेतीला जोड व्यवसाय पण केला आहे, ते म्हणजे शेळीपालन. आणि आता आपण शेळीपालन या विषयावर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर मला सांगा, दुग्ध व्यवसाय करता करता शेळीपालन कधीपासून सुरू केलं? शेळीपालन 2019 पासून सुरू केलं आपण. 2019 पासून. तर मग हे दुग्ध व्यवसाय करता का शेळीपालनकडे कसा काय म्हणजे कल वळला तुमचा? कल म्हणजे आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून हे केलं. हे आपले चारा जास्त लागायला यायला ढोरायला, याला कमी चाऱ्यात होती उत्पन्न म्हणून आपण शेळीकडे वळालो. बरं. तर तुम्हाला इथं जमीन किती आहे म्हणली? इथं आहे 1.5 एकर. इथं 1.5 एकर आहे का? बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांच्यासोबत यांचे वडील पण नियोजनात असतात. वडील सध्या गावामध्ये आहेत, ते येत आहेत. तर तुम्हाला यांची पूर्ण माहिती, तुम्ही आता शेळीपालनामध्ये उतरले हे तुम्ही मला सांगलेलं आहे. तर मला आपल्या या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगा की तुमची सुरुवात कशी झाली शेळीपालनात? सुरुवात म्हणजे आपण एकापासूनच सुरुवात केलेली भाई. एक शेळी घेतली होती आधी, पहिल्या सुरू आपण 8,500 ला घेतली होती एक शेळी. एक शेळी. तर ती शेळी आता इथं आहे का? आहे ती ही तांबडी शेळी आहे आपली. बरं. तर ती बघू शकता शेतकरी मित्रांनो, त्यांनी पहिल्यांदा ही एकच शेळी घेतली होती आणि त्या एका शेळीपासूनच एवढं यांचं हे साम्राज्य शेळीपालनाचं वाढलेलं आहे. बघू शकता पिल्ले इकडं तुम्हाला पूर्ण दाखवतो. ही शेळी, हे इकडे शेळ्या. तर बघू शकता अशा प्रकारे. तर ते मला सांगा, तिनं म्हणजे पहिल्यांदा किती पिल्ले दिली ते? पहिल्यांदा आपण घेतली तर एकच दिलं ते पिल्लू. पहिला होती एकच पिल्लू बकरा आलतं संग तिच्या. हां. आणि तिथून मग वाढत वाढली. एवढे पाठी आपण इकल्याच नाही, तर पाठी आपण घरी ठेवले सगळे. बरं. बोकडे इकले का? बोकडी इकली. बोकडे कितीचे इकले आतापर्यंत? आपण 80 ते 90 हजाराची बकरी इकली. 80 ते 90 हजाराची. त्यात मध्ये काय पाठी म्हणजे विकत पण आणल्या का काही बाहेरच्या? काय पाठी काही घेतली नाही आपण, घरच्याच पाठी तयार केले सगळे. म्हणजे दुसऱ्याच्या बाहेरचे आणले असले तर आपण चाराचे म्हणजे ते तर चाराचे लागत होते. हे आपल्या घर बसल्या चारा खात होते गव्हाणीच्या गव्हाणीवर. म्हणजे बंदिस्त केले असं आपण. म्हणजे हे एक चांगलं नियोजन लावलं. तर यांचं म्हणजे सकाळी तुम्ही बंदिस्त म्हणजे सोडत ना चारा? सोडतच नाही आपण चारा, सोडतच ना? काहीच नाही सोडत. बरं. तर मला एक सांगा, मग हे सोडत ना, आता काय तुम्हाला आतापर्यंत काही हे म्हणजे याच्यामध्ये समस्या आली का? काही समस्या आली नाही आपल्याला. आपल्या घरच्या होत्या शेळ्या म्हणून आपल्याला काही समस्या आली नाही याची लगेच. काही चाललं नाही? एकही नाही, पिल्लू नाही, काही नाही. आपले चारा खातीत राहते. आपल्या म्हणजे याला इंजेक्शन नाही, काही नाही लगी. काहीच नाही लगी. आणि या पावसाळ्यामध्ये काही रोगराई आपल्या शेतामध्ये आता म्हणून त्याच्यामुळे आपल्या इथे रोज रोगराई नाही काही. बरं. आणि यायला काय हे कोणती औषधं वगैरे देता का? जंतनाशक जंतनाशक ढाळायला देतो. जंतनाशकचं औषध पिल्लू शेळी काही हे करायची संडास लागली ते औषध देतो आपण. बरं. तर आता हे आपल्याकडं एकंदरीत किती हे पिल्ले जे जन्माला आले शेळ्या? 10 पिल्लू आहे टोटल आपल्या. 10 पिल्लू आहे. एक शेळी याची राहिली अजून. बरं. आणि शेळ्या किती आता म्हणली? आपल्यापाशी 8 शेळ्या आहेत. असं का? एक बोकुड आहे. एक बोकुड आहे का? ते बघू शकता यांचा हा बोकड्या किती महिन्याचा आहे? हे आहे 9 महिन्याचा. 9 महिन्याचा. एक इकला मोठा होता, ते इकला आता ठेवलाय. तर आता हे तुमच्याकडे गव्हाणीचं नियोजन पण दिसायलं. तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की बुवा एक गव्हाणीचा किती खर्च आला? गव्हाण पडली आपल्याला 2,000 रुपयाला गव्हाण पडली. आपल्याला 8,000च्या गव्हाणी लागली. 4 गव्हाणी 8,000च्या. 4 गव्हाणी 8,000. बरं. आणि मला एक सांगा, गव्हाण असणं गव्हाण पाहिजेच का? गव्हाण नसल्यावर म्हणजे काय समस्या येतात? गव्हाण चारा टाकण्याची समस्या आहे. म्हणजे आपल्याला भांडा लागते. चारा भांडणं म्हणजे भांडणं होत नाही. इकडे तिकडे कामं राहते, प्रत्येक वेळेस भांडणं होत नाही. माणूस खाली टाकले जाते. चारा टाकले ते खाली
नाश करतात ते. हां, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे अशा प्रकारे आता हे पिल्ल्यांना बांधतात, पण प्रत्येक शेळीला अलग अलग बांधणं आणि शेळ्या एकूण एकीला मारण्यात हे होत नाही. तर हे बघू शकता यांनी या गव्हाणीमध्ये कुटार टाकलेला आहे आणि शेळी कशी खात आहे तुम्हाला मी दाखवत आहे. आणि हे बघू शकता गव्हाणीला असं बांधलेलं आहे कारण शेळ्या पाडू नये म्हणून, हे पण तुम्ही बघू शकता. आणि पहिलं तुम्ही असं याच्यामध्ये ठेवायचे का चारा? त्याच्यामध्ये त्या टाकायचं पहिले. बरं. पहिले याच्यामध्ये आता गव्हाणी केली आपण शेळ्या वाढल्यावर वाढल्या. आणि याला पाण्याचं नियोजन कसं करतो? पाणी बकेटीमध्ये इसळून पाणी ठेवावं लागते का बकेट ठेवून. तर हे बघू शकता बकेटीमध्ये इसळून पाणी ठेवून नितळ पाणी ठेवून पितात ते असं हे पित नाही ते. बरं. तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता. आणि हे तुम्हाला एकंदरीत या शेडला किती खर्च आला? 2-2.25 लाखापर्यंत शेड गेला आपले. 2-2.25 लाखापर्यंत. हो. आणि तुम्ही मला सांगलं की या शेड बनवताना तुमचं पण खूप मोठं योगदान आहे. आपण पत्र स्वतः खेळले आता आपण स्वतः लगे मशीन आणून आपण स्वतः पत्र खेळ फक्त एल्डिंग वाल्याला पैसे दिले आपण 10-15 हजार रुपये एल्डिंग वाल्याला आपण स्वतः पत्र खेळी. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या मुलांनी केला, थोडा दिमाग लावला, तर नक्की कमी खर्चामध्ये आपलं नियोजन होऊ शकतं. त्यासाठी थोडी तुम्ही मेहनत आणि जिद्द आणि चिकाटीनं थोडं पुढे येण्याचा प्रयत्न करा. आणि हेच आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हाच आपला शेवटपर्यंत हा उद्देश आहे. तर मला सांगा, तरुणांनी जर या शेळीपालनाकडे वळायचा निर्णय घेतला तर वळाव का? वळणे साहजिक आहे. म्हणजे कसं तर हे एक मात्र आणून नाही, एकापासून सुरुवात करणं जरुरी आहे. एकापासूनच वाढीत वाढवायची. म्हणजे तुमचं म्हणणं बा एकदमच असं शेड बांधायचं आणि एकदा 30-40 आणायच्या? कमीपासून तयारी करायला लागते आपला. कमीपासून आधीच आपण जास्त केलं की आपला परतळ पडत नाही. आपला म्हणजे आपलं खर्च जास्त होती, उत्पन्न कमी खर्च जास्त होती. बरं. हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि जे तरुण विचार करत असते बा एक खपकन एकदाच 1 लाख महिना पडाव, 2 लाख रुपये पडावं, मग त्याकरता ते एकदाच आणत ते किती भांडवल, त्याचं नियोजन होत नाही, ते आपलं बंदिस्त शेळी होत नाही लगे. हां, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा तरुण बंदिस्त शेळीपालन करतो आणि तुम्हाला समस्या आणि समस्येचे निराकरण पण आपण करत आहोत. आणि हे बघू शकता यांच्या आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि हे पिल्ले बघू शकता कसे मोकळ्या वातावरणात उड्या मारत आहेत आणि त्यामुळं सशक्त पिल्ले आहेत. आणि असं नियोजन तुम्ही करू शकता. आणि ही जाळी कशासाठी केली? पिल्ले बारीक कोंडण्या करतात, बारीक आपली ठेवायची. हे बारीक पिल्ले कोंडण्यासाठी केली का? बरं. तर बघू शकता हे पिल्ले बघा कशा प्रकारे उड्या मारून खात आहेत. आणि अशा प्रकारे यांचं नियोजन बघू शकता, उत्तम नियोजन या तरुणाने केले. आणि हे पाण्याचं नियोजन का? पाणी. बरं. पाणी कशाचं आहे? पाणी आपले सौर ऊर्जा आपले इथे सौर ऊर्जेचं पाणी भरून घेतो आपण. बोरचं इरीचं? 2 बोर आहेत आपल्यापाशी, एक लाईटवर आहे की सौर ऊर्जेवर आहे. बरं. तर पाण्याचं टेन्शन नाही बघू शकता. आणि हे शेड तुम्हाला यांचा मध्ये दाखवत आहे. तर बघू शकता हे यांनी या शेड बांधलेला आहे जुन्या पत्राचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये. आणि इथं बघू शकता शेतीचं थोडं सामान ठेवतात. आणि हे कुटाराचं नियोजन बघू शकता. अशा प्रकारे हरभरा तुरीचं कुटार जसं आलं तसं इथं ठेवलं की वर्षभर पावसाळ्यामध्ये पण पुरते. आणि याच्यामध्ये शेळ्या पण बांधता का सोडता? शेळ्या बांधतो आपण याच्यामध्ये. संध्याकाळी याच्या शेळ्या सोडता का? बरं. मोकळ्या सोडता का बांधता? बांधतो म्हणजे मारामारी करते, बंदिस्त आहे त्यामुळे मारामारी करते. मारामाऱ्या करता की नाही? बरं. तर मला एक सांगा, बघू शकता शेतकरी मित्रांनो कसं युवा तरुणाचं या उद्योगामध्ये भरभराटी घेतली. आणि कुठं समजा तुम्ही जर हा व्यवसाय शेतीला हे जोड व्यवसाय केला नसता, एक खास प्रश्न तरुणाला, तर तुम्ही काय केलं असतं समजा? आपली शेती जर आपल्या इकडे तिकडे जे हिंडला असता, आपण काय दुसरं व्यवसाय आपलं करणं म्हणजे आपल्याला काहीतरी जिद्द होती काहीतरी हे करण्याची, आपल्या शेतीला जोडधंदा करण्याची. हां, तर म्हणून आपण शेळीकडे वळलो. आणि म्हशी केली, आता शेळीकडे वळलो आपण लगे. बरं. मग शेळीपालनात परवड आहे का? शेळीपालनात म्हशीपेक्षा शेळीपालनात परवड आहे. बरं. याला मार्केट करायची गरज नाही. मार्केट म्हणजे खुद आपल्या याच्यावर तिथं शेडवर लगे घेण्याकरता. म्हणजे मार्केट आपलं इथंच मार्केट आहे, आपण तयार केले आहे. बरं. आणि मला एक सांगा, आणखीन या व्यवसायामध्ये तुम्हाला काय वाढवण्याचा विचार आहे? वाढवण्याचा आता 10 म्हणजे
10-9 पाटी आता एकच बकरं दिले आपला पाटी ठेवायच्या हातात. बर. आणि इथं काय वाढ करायची आहे का, म्हणजे काय आपला नियोजन करायचं आणखीन? नियोजन करायचे. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या तरुणाचं तुम्ही नक्की मार्गदर्शन घेऊ शकता आणि या व्यवसायामध्ये तुम्ही उतरा आणि तुमच्याकडं संकट येतील, संकटावर मात करून उतरण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि तरुणांनी या व्यवसायाकडे वळा पाहिजे का? तरुणांनी वळा पाहिजे. दुसरे आपलं बेरोजगारी म्हणणं चुकीचं आहे. काहीतरी करणं जरुरी आहे लगी. बर. म्हणजे बेरोजगार आपल्याला सरकार सांगते की हे करायचे, आता आपण खूप मेहनत केल्याशिवाय आपल्याला कोणी देऊ शकत नाही लगी. आपण काय मेहनत पाय हलवले तर आपल्याला काहीतरी मिळेल, तसं काही मिळणार नाही लगी. आपण काय मेहनत केली तर मिळेल नाही, काय मिळणार लगी. शेळ्या काही केले, मसड करा, शेळ्या करा, काहीतरी करणं भाग आहे लगी. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या तरुणांची जी जिद्द आहे, चिकाटी आहे, हे तुम्ही पाहून नक्कीच प्रेरणादायी व्हाल आणि या व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करा. आणि आणखीन यांनी या व्यवसायामध्ये सुधारणा केल्यानंतर त्यानंतर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.